कल्याण डोंबिवलीनंतर बदलापूरमध्ये देखील नगरपालिका प्रशासनानं अनधिकृत बांधकामाविरोधात धडक मोहीम हाती घेतली। या मोहिमेत 400हून अधिक अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्यात आला। या कारवाईत मोठ्या प्रमाणावर छोट्या व्यावसायिकांचे नुकसान झाले असून नागरिकांनी पालिकेच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे। सोमवारी बदलापूर नगरपालिका प्रशासनानं अनधिकृत बांधकामाविरोधात धडक मोहीम हाती घेतली। या बांधकामाबाबत अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेला आदेश दिले होते। त्यानुसार नगरपालिकेनं शहरातील 400हून अधिक अनधिकृत बांधकामाची यादी तयार करण्यात आली। पालिकेमार्फत अंबरनाथ बदलापूर हायवे तसेच पनवेल हायवे लगतची अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आली आहे। पुढील 8 ते 10 दिवस ही कारवाई सुरू राहणार असून शहरातील 400हून अधिक अनधिकृत बांधकाम हटवण्यात येतील अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली। गेल्या काही वर्षात बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत। यात व्यावसायिक दुकानांचं प्रमाण सर्वाधिक आहे। दरम्यान बदलापूर मधल्या नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलंय।